नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज बघा मी काय बनवणार आहे. तर आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा. आता याच्यासाठी ना मी 2 किलो असे छान गाजर घेतले आहे. छान असे लालसर बघून आणले आणि ते स्वच्छ धुवून घेतले. त्याच्या आधी मी साल काढली. साल काढल्यानंतर ते धुतले आणि असे छान बारीक सगळे किसून घेतलेले आहे. आता इथे बघा हे गाजर माझे छान किसून झाले बारीक. आणि मी बघा आता 2 किलो गाजरला ना 350 ग्रॅम साखर घेतली, एक फुलपात्रभर दूध घेतलं आणि मावा घेतलेला आहे मी 250 ग्रॅम. त्याला कोणी कोणी खवा पण म्हणतं. ड्रायफ्रूट घेतले आवडीप्रमाणे आणि आपलं फ्लेवरसाठी मी ना वेलची आणि जायफळ घेतलेलं आहे. तर आता बघा इथे कढईमध्ये ना मी ड्रायफ्रूट असं भाजायला घेतलं. हे आपल्या आवडीनुसार घ्यायचं, आपल्याला जेवढं घ्यायचं तेवढं जे असेल ते. आणि याला आहे ना छान असं कलर बदलेपर्यंत भाजून घेतलं. कारण काय, हे आपण वरतून टाकणार आहे म्हणून हे खाताना कसे जरा भाजले की दाताखाली नंतर छान लागतात ते. म्हणून याला छान असं टोस्ट करून घ्यायचं भाजून. आता भाजल्यानंतर हे ना मी आता एका फुलपात्रामध्ये काढून घेते. आता बघा हे किती छान भाजले आहे. छान याचा रंग पण बदललेला आहे. आणि आता हे सगळे मी इथे काढून घेतले. आता एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये एक पळीभर असं तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये हे सगळे आपले किसलेले गाजरं टाकली आहेत. आता याच्यामध्ये ना आपण सगळा किस व्यवस्थित असा टाकून घ्यायचा आणि गॅस इथे फास्ट ठेवायचा. फास्ट गॅसवरती ना आता याला तुपामध्येच आपण छान असं भाजून घ्यायचं, आलटीपलटी करायचं. याचा पण छान असा कलर बदलतो फास्ट गॅसवर. आपण जेव्हा तुपामध्ये याला छान असं आलटीपलटी करतो ना, याचा पण कलर बदलतो. बघा असं मी फास्ट गॅसवरती याला तुपात छान असं भाजून घेतलं. नंतर याच्यामध्ये अशी वरतून साखर टाकली आणि फुलपात्रभर दूध टाकले. आता कसं म्हणजे मी आता एवढी जी साखर टाकली ना, गोड आम्हाला एकदम परफेक्ट झालं होतं. पण आता कोणाला गोड हवं असेल तर थोडीशी साखर याच्यात तुम्ही वाढवून टाकू शकतात किंवा कमी गोड पाहिजे असेल तर थोडी साखर कमी पण करू शकतात. पण हे जे मी माप टाकलं ना ते एकदम परफेक्ट झालं होतं. जास्त गोड पण नाही आणि कमी पण नाही. तर बघा आता इथे जायफळ, असं जायफळचा थोडा तुकडा घेतला आहे आणि वेलची घेतली आणि छान असं बारीक कुटून घेतलं आहे. कुटल्यानंतर कसं जरा साल मोकळी होते. मग आता ही साल सगळी मी याची काढून घेतली वेलचीची. आणि याला परत असं थोडंसं कुटून हे फ्लेवरसाठी मस्त वरतून टाकून द्यायचं. असं वरतून टाकून दिलं याला छान आणि परत छान याला व्यवस्थित असं आलटीपलटी करून हलवून घेतलं. आणि हा जो खवा आहे ना तो वरतून टाकला. आता याला कोणी खवा म्हणतं, कोण मावा पण म्हणतं. तर आता मी ना 250 ग्रॅम घेतला. पण आता कोणाला जास्त टाकायचं असेल तर आपण जास्त टाकू शकतो किंवा कमी पण टाकला तरी चालतो. कारण याने काय होतं की खव्याची म्हणजे गाजराचा हलवा जो आहे ना खूप टेस्टी बनतो. एकदम असा मऊ लुसलुशीत झालेला आहे याने. खव्यामुळे खरंच गाजराच्या हलव्याला एकदम अप्रतिम टेस्ट येते. जसं आता पेढे वगैरे आपण बाहेरून आणतो कसे एकदम सॉफ्ट मऊ मऊ खायला लागतात, म्हणजे ते ह्या खव्यामुळेच. म्हणजे बऱ्याचशा पेढ्यांमध्ये कसं खवा आपण मिक्स केलेला असतो ना, म्हणून ही एकदम पेढ्यासारखे एकदम लुसलुशीत मऊ असा खवा म्हणजे हे झालेलं आहे आपला गाजराचा हलवा. आणि आता इथे सगळे असे ड्रायफ्रूट ना मी असे छान बारीक कट करून घेतले. आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये छान बारीक कट करून घ्यायचे.
आणि आपण गॅस इथे फास्ट ठेवायचा, कारण याला कसं आता पाणी सुटतं जरा साखर वगैरे त्याच्यामुळे, म्हणून गॅस फास्ट ठेवूनच याला जरा पहिले स्टार्टिंगला आपण शिजवून घ्यायचं. छान त्याला असं मधून मधून आलटी-पलटी करत राहायचं. बघा आता पाणी जसं आटत येतं ना, जसा तो सुका व्हायला सुरुवात होते ना, तेव्हा मग गॅस मी आता इथे स्लो केला आहे. थोडं स्लो गॅसवर याला आपण चांगलं 5-10 मिनटं शिजवून द्यायचं, म्हणजे पाणी पण पूर्णपणे त्याचं आटतं आणि एकदम असा मऊ लुसलुशीत म्हणजे तो शिजतो पण छान. आता छान आपला असा गाजरचा हलवा जवळजवळ छान शिजलेला आहे. आता आपल्या घरामध्ये कसे छोटे मोठे काही प्रोग्राम असेल, आपण घरातल्या घरात जर जेवण बनवलं, स्वयंपाक केला, तर आपण गाजराचा हलवा नक्कीच करू शकतो. जेवणामध्ये असंही आपल्याला एक गोड पदार्थ काहीतरी हवा असतो, आणि त्यावेळेस जर गाजराचं सीजन असेल तर नक्कीच आपण असा हलवा बनवायचा. घरात तर नेहमीच आता सीजन आलं की आपण असं गाजराचा हलवा करून खातोच म्हणा, त्याचं काही हे नाही. पण असं छोट्या मोठ्या प्रोग्राममध्ये पण असं गाजराचा हलवा खायला छान वाटतो, म्हणून नक्कीच असं बनवायचा. आपण 2 किलो 5 किलोचं असं प्रमाण बघून करू शकतो. आता बघा इथे गाजराचा हलवा आपला असं पूर्णपणे रेडी झालेला आहे, आणि त्याला मस्त असं आलटी-पलटी करून घेतलं सगळीकडून मी. आणि हे सगळं आता बारीक ड्रायफ्रूट असं कट करून घेतलंय. आता वरतून हे ड्रायफ्रूट सगळं असं व्यवस्थित टाकून द्यायचं. आता गाजराचा हलवा कसा वाटला तुम्हाला? जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बघा आता गाजराचा हलवा किती छान झालेला आहे, तुम्ही बघू शकतात ना. बघा किती मऊ लुसलुशीत गाजराचा हलवा आपला झालेला आहे. चला मग आता भेटूया आपण पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.